नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी नक्कीच बघावा आणि फॉर्म भरण्याच्या आधी नेमकी कुठली काळजी घ्यायची आपल्याला त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी बघणार नाहीत आणि ह्या गोष्टी न बघता जर तुम्ही फॉर्म भराल तर तुमचा फॉर्म कदाचित बादही होऊ शकतो। त्यामुळे फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची आणि नेमकं त्यामध्ये काय बदल झालेला आहे त्या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत। तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करू। आता तुम्हाला माहिती असेलच, रेल्वे भरती संदर्भात आपली एक बॅच सुरू आहे आणि ती बॅचला विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे। कारण ज्या प्रकारे आपल्या ह्या बॅच मध्ये जे कोचिंग आहे किंवा ज्या प्रकारची जे तुम्हाला माहिती मिळते तर त्या प्रकारची माहिती तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही। ठीक आहे, हा जो कोर्स आहे आपला रेल्वे भरती 2024 चा न्यू पॅटर्न वर लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे, ज्याची फीस फक्त आणि फक्त 999 ठेवली। काही माहितीसाठी जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल तर खाली इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता। ठीक आहे, तर पुढे जाऊ आपण। आता ही आपली जी ऍड आहे रेल्वे आरआरबी एनटीपीसी ची, ज्याला आपण नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणतो, त्यामध्ये जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये काही बदल झालेले आहेत आणि ते बदल नेमके काय आहेत त्या संदर्भात आपण बघूया। तर इथे तुम्हाला दिसेल ही जी जाहिरात आहे आपली CN 052024 ही 13 तारखेला पब्लिश झाली होती आणि त्या जाहिरातीमध्ये काही जी माहिती दिलेली आहे आता इथे तुम्हाला सिरियल नंबर दिसेल, त्यामध्ये जो आयटम नंबर आहे म्हणजे कुठल्या कॉलम मध्ये कुठल्या ठिकाणी कुठल्या पेजवर काय माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय बदल दिलेला आहे, तर अशा प्रकारे इथे तुम्हाला पूर्ण कॉलम वाईज त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत। तर पहिला जो आहे D15.0 इथे तुम्हाला हाऊ टू अप्लायचा जो कॉलम आहे त्यामध्ये पेज नंबर 25 ला जो पहिला पॉइंट आहे की जिथे त्यांनी दिलेलं होतं की कॅन्डिडेटचा जो फोटोग्राफ आहे ज्याची जेपीजी इमेजची जी साईज आहे ती 20 KB ते 50 KB अशा प्रकारे असायला हवी। तर त्यामध्ये जो बदल झालाय म्हणजे जो तुमचा फोटो आहे तो 20 KB ते 50 KB न ठेवता तुम्हाला तो 30 KB ते 70 KB ठेवायचा आहे। लक्षात घ्या, तुमचा जो स्कॅन फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे तो स्कॅन फोटोग्राफ त्याची जी साईज असणार आहे ती 30 KB ते 70 KB दरम्यान असायला हवी, तरच तो फोटो अपलोड होईल। लक्षात घ्या। दुसरा जो बदल आहे याच्यामध्ये पेज नंबर 25 वर जो 2 नंबरचा मुद्दा आहे की तुमची जी सिग्नेचर आहे जी तुम्हाला अपलोड करायची आहे तिचा जो साईज आहे 10 KB ते 40 KB जेपीजी मध्ये, तर त्यामध्ये बदल करून नवीन जी साईज असेल ती 30 KB ते 70 KB असायला हवी। लक्षात घ्या, इथे पण जो सिग्नेचरचा तुमचा फॉर्मॅट आहे जो तुम्हाला ठेवायचा आहे, जो जी साइन तुम्हाला अपलोड करायची तिचा आधीचा जो साईज होता तो 10 KB ते 40 KB होता, त्यामध्ये बदल करून तुम्हाला 30 KB ते 40 KB च्या दरम्यान तो साईज असायला हवा। ठीक आहे। तिसरा जो पॉइंट आहे पेज नंबर 25 वर मुद्दा तिसरा, SC ST चे जे सर्टिफिकेट आहे ओनली फॉर कॅन्डिडेट सिकिंग फ्री ट्रॅव्हल पास, ज्यांना ट्रॅव्हल पास जो आहे तो फ्री मध्ये आरआरबी कडून देण्यात येतो, त्याचं जे तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याची साईज 50 KB ते 100 KB दरम्यान असायला हवी होती। आता नवीन त्यांनी जो PDF फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करायचा आहे, लक्षात घ्या, आधी तुम्हाला जेपीजी फॉर्मॅट अपलोड करायचा होता, इथे तुम्हाला PDF फॉर्मॅट अपलोड करायचा आहे आणि त्याची साईज किती असायला हवी, कमीत कमी 500 KB पर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 500 KB पर्यंत असायला हवी, म्हणजे अर्धा MB म्हणू आपण। लक्षात घ्या, 500 KB च्या आतमध्ये ती साईज असेल। PDF फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे। कशासाठी? फॉर सिकिंग फ्री ट्रॅव्हल पास, तुम्हाला जाण्या येण्याचा जो पास असतो तो मिळण्यासाठी, म्हणजे आरआरबी कडून तुम्हाला तो वाहन भत्ता जो म्हणतो आपण तो मिळण्यासाठी। ठीक आहे। पुढचा जो चौथा पॉइंट आहे पेज नंबर 25 वरचा स्क्राइब फोटो, त्याचा जो जेपीजी इमेज मध्ये तुमचा फॉर्मॅट होता 20 KB ते 50 KB, तो किती असायला हवा, इथे 30 KB ते 70 KB दरम्यान असायला हवा। लक्षात घ्या, साईज मध्ये जो बदल आहे तो बदल काय आहे पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा लक्षात घ्या। आधीची साईज होती 20 KB ते 50 KB, तो तुम्हाला 30 KB ते 70 KB च्या दरम्यान ठेवायचा आहे। पुढच्या पेजवर जाऊ। 5 नंबरचा पॉइंट,
15.1 मध्ये इथे जे स्पेसिफिकेशन फॉर फोटोग्राफ आहे, पेज नंबर 29 ला नंबर डी, साइज ऑफ द फोटोग्राफ शुड बी बिटवीन 20 ते 50 केबी. तर त्याच्यामध्ये बदल करून 30 केबी ते 70 केबी असं तुम्हाला ते रीड करायचं आहे. लक्षात घ्या, साईज फोटोग्राफची 30 केबी ते 70 केबीच्या दरम्यान ठेवायची आहे. त्याच प्रकारे तुम्हाला सिग्नेचरचा फॉर्मॅट आपण ऑलरेडी बघितलंय, 10 केबी ते 40 केबी आधी होतं, त्यामध्ये जो बदल तुम्हाला बघायचा आहे इथे 30 केबी ते 70 केबी या दरम्यान तुमची सिग्नेचरची फाईल जो फॉर्मॅट आहे तो असायला पाहिजे. SC ST सर्टिफिकेट जे तुम्हाला अपलोड करायचं आहे, जे पेज नंबर 30 वर तुम्हाला दिलेलं आहे, अशा प्रकारची माहिती होती. ठीक आहे, प्री रेल्वे पास साठी. तर तुम्हाला त्याचा जो फॉर्मॅट आहे तो PDF फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचा आहे 500 केबी पर्यंत, 500 केबीच्या आतमध्ये. लक्षात घ्या. D15.1 चा जो मुद्दा आहे पेज नंबर 30 वर 6 नंबरचा, त्याच्यामध्ये तुम्हाला स्कॅनिंग अँड रिसाइजिंग ऑफ फोटोग्राफ अँड सिग्नेचर असा तो पॉइंट दिला होता. तो RRB ने काय केलाय, डिलीट केलाय, तो वगळलाय. त्याच प्रकारे D17.0 पेज नंबर 33 वरचा सिरियल नंबर 16 जो होता, अशा प्रकारची माहिती होती. रिसिप्ट ऑफ ऑफलाईन पेमेंट इफ मेड थ्रू अ चलन ॲट SBI ब्रांच ऑर पे इन स्लिप कम्प्युटराइज पोस्ट ऑफिस. म्हणजे तुम्ही SBIच्या मार्फत जे चलन तुम्ही जनरेट करून तुम्ही ते फिल करता आणि ते तुम्ही नंतर काय करता, पाठवून देता. तर ते तुमचा हा जो मुद्दा आहे हा पण RRB ने काय केलाय, डिलीट केलाय. ठीक आहे. D20.0 चा जो पॉइंट आहे पेज नंबर 35 वरचा, त्यामध्ये ज्या वेबसाईट दिलेल्या आहेत दोन, एक rrbsiliguri.org आणि दुसरा rrbpl.nic.in, याच्यामध्ये जो बदल आहे, पहिल्या याच्यामध्ये .gov.in आहे, दुसऱ्यामध्ये पण .gov.in, बाकी rrbsiliguri.gov.in, rbbpl.gov.in असं तुम्हाला ते रीड करायचं आहे. लक्षात घ्या, ऑर्गनायझेशन आणि NIC.in चा फॉर्मॅट जो आहे तो बदल करून .gov.in असं तुम्हाला त्या वेबसाईटला एक प्रकारे काय म्हणून आपण तो बदल त्यामध्ये दिलेला आहे. 11 नंबरचा मुद्दा आहे D21.0 पेज नंबर 36 वरचा, डिसेबिलिटी संबंधित. म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर त्यांच्यासाठी जे ऑलरेडी दिलं होतं SLD चा जो लॉंग फॉर्म आहे, स्पीच लँग्वेज डिसेबिलिटी, त्याला त्यांनी स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी अशा प्रकारे चेंज केलेला आहे. त्याच प्रकारे पेज नंबर 59 वर डिसेबिलिटी संबंधित जे ॲब्रिव्हिएशन आहे SLD चं, त्यामध्ये सेम पुन्हा तोच बदल दिलेला आहे. 13 नंबरचा एनेक्झर बी मध्ये वॅकन्सी टेबल जो आहे, त्यामध्ये पेज नंबर 64 ला RRB भुवनेश्वर संबंधित जे कॅटेगरी नंबर 1 मध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर नोटिफाईड याची जी जागा होती 1, तर इथं तुम्हाला 0 जागा. लक्षात घ्या, एकही जागा नाहीये, तो बदल तिथे दिलेला आहे. एनेक्झर बी मध्ये वॅकन्सी टेबल मध्ये पुन्हा पेज नंबर 66 ला RRB चंदीगड मध्ये कॅटेगरी नंबर 2 स्टेशन मास्टर लेवल 0 होतं, तिथे लेवल 6 केले त्यांनी. म्हणजे तो जो बदल आहे तो असा रीड करायचा आहे, ते लेवल 0 नसून ते लेवल 6 आहे. एनेक्झर बी मध्ये वॅकन्सी टेबलला पेज नंबर 66 मध्ये RRB चंदीगडच्या त्या कॉलम मध्ये कॅटेगरी नंबर 5 सिनियर क्लर्क कम टायपिस्ट नोटिफाईड LD2 OD1 RRB टोटल LD10 आणि OD1 अशा प्रकारचा जो कॉलम आहे, त्यामध्ये LD3 इथे LD2 होतं, तर याला LD3 रीड करायचंय. ODचं इथं 1 जागा दिली होती, इथं ODची 0 जागा आहे. लक्षात घ्या. आणि टोटल ज्या जागा आहेत LD11 आणि OD0 अशा प्रकारे तुम्हाला ते रीड करायचं आहे. शेवटचे 2 कॉलम आहेत. लक्षात घ्या, एनेक्झर बी मध्ये वॅकन्सी टेबल मध्ये पेज नंबर 73 RRB मुंबई, इथं कॅटेगरी नंबर 4 ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, त्याच्यामध्ये सेंट्रल लेवलच्या XSM 5 LD1 अशा प्रकारे XSM 3 आणि LD0 अशा प्रकारे तुम्हाला ते रीड करायचं आहे. टोटल ज्या जागा आहेत XSM 88 LD6, याला XSM 85 LD5 अशा प्रकारे तुम्हाला त्याला रीड करायचं आहे. वॅकन्सी टेबल मध्ये एनेक्झर बी चा जो फॉर्मॅट आहे, त्यामध्ये पेज नंबर 76 RRB सिकंदराबाद, यामध्ये कॅटेगरी नंबर 3 गुड्स ट्रेन मॅनेजर रेल्वे PU इज ECR, तर याला तुम्हाला ECOR अशा प्रकारे रीड करायचं आहे. याचा आपल्याला काही जास्त फरक नाही, परंतु जो बदल त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे, अमेंडमेंट नेमक्या कुठल्या कुठल्या केल्यात त्याबद्दल येथे भाग दिलेला आहे, तो तुम्ही पहिल्यांदा काळजीपूर्वक बघा.
जो तुमचा फोटोग्राफचा फॉर्मॅट आहे, सिग्नेचरचा फॉर्मॅट आहे, SC ST चा जो सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे, डिसेबिलिटी रिलेटेड जे काही तुम्हाला बदल दिलेला आहे फॉर्मॅटमध्ये, पण ह्या सर्व गोष्टीमध्ये बदल करून त्या प्रकारचा फॉर्मॅट तयार करून नंतरच अर्ज भरा. जर तुम्ही डायरेक्टली अर्ज भरायला जाल तर तो एकतर अर्ज घेणार नाही, किंवा जर घेतला तर तो अर्ज बाद होईल. त्यामुळे फॉर्म भरण्याच्या आधी पहिल्यांदा हा व्हिडिओ नक्की बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, त्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि नंतरच फॉर्म भरा. ठीक आहे, तर बऱ्यापैकी माहिती इथे तुम्हाला मिळाली असेल असं मी गृहीत धरतो आणि आपला जो हा व्हिडिओ आहे इथे मी थांबवतो. जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर आपल्या ह्या खालच्या फॉर्मॅटमध्ये जिथे मेसेजेस आहेत तिथे तुम्ही ते तुमचे क्वेश्चन्स टाका, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच घेऊ. ठीक आहे, तर सध्याच्या ह्या बाबीसाठी आपण इथे थांबू. थँक्यू.